लावून होतात, परंतु भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा कार्यक्रम होऊन देत नाही. हे कृषी विज्ञान केंद्र नसून हे काँग्रेस विज्ञान केंद्र आहे का असा शोध यांनी जावई शोध लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं हे अत्यंत निंदनीय बाब आहे. या विषयात मी कृषी मंत्र्यांना तक्रार करणारच आहे. या अधिकाऱ्याला सस्पेंडची कारवाई करावी, कारण हे कुठलंही सहकार्य करत नाही अशी मी विनंती करतो. आज दुर्दैवपूर्ण आज देशामध्ये कमळ खुलतं आहे, पण हे अधिकारी अजून त्याच घाणेरड्या आणि नीच मानसिकतेचे आहेत. म्हणून दुर्दैवानं हे जे चिन्ह आहे, आज मी तर पॅच लावीन, पण यांना माहीत नाही हे लोकांच्या मनातलं चिन्ह आहे. आज देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. आज एवढ्या राज्यात सरकार असताना हे अशा प्रकारची अजून ही मानसिकता, ही घाणेरडी मानसिकता आहे आणि हीच या देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. मी आज पॅच लावतोय, पण या अधिकाऱ्यांना इथून पुढे सडोकूपळी केल्याशिवाय सुटणार नाही. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, हे कृषी विज्ञान केंद्र केंद्र सरकारचं आहे, कोणाच्या एका मालकीचं नाही. चालवायला घेतलं असेल एका प्रतिष्ठानने, हरकत नाही, परंतु आज पगार कुठले काढले जातात, यांना मेंटेनन्स कुठून येतो, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे जो आपण टॅक्स भरतो, कर भरतो, सामान्य शेतकऱ्यांच्या खिशातून पैशातून जो कर येतो त्यातून ही सगळी साफसफाई आणि या अधिकाऱ्यांचा पगार काढला जातो. पण हे अधिकारी स्वतः मालक समजत आहेत. आज यांच्या दृष्टीने फक्त एकच पक्ष महत्त्वाचा, दुसरे पक्ष महत्त्वाचा नाही. ह्याच्यामुळे त्या पक्षाचा राज झाला आहे. इथून पुढं जर असं कुठं होत असेल तर ही योग्यच वेळी ही नीती ठेचली जाईल असं मी आश्वासन देतो. दुर्दैवपूर्ण मी आता हा पॅच लावतोय, पण हा मॅसेज सर्क्युलेट केला पाहिजे. आज कृषी विषयात बऱ्याच योजना आहेत, पण किती योजना या ठिकाणी पुरवल्या जातात, किती मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये घोळ होतो, हा सगळा इथून पुढं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, यावरती लक्ष ठेवण्याची गरज आहे. धन्यवाद. नाऊ ठाकरे.